शेतकऱ्यांसाठी खुशखबर. मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना असा होणार फायदा. कृषी पायाभूत सुविधा निधीत 1 लाख कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत सरकार पीक काढणीनंतरच्या कामावर भर देणार आहे. ॲग्री इन्फ्रा फंडाच्या पैशातून एकात्मिक पॅक हाऊस बांधले जाणार आहे. शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहे. शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेड वाहने उपलब्ध केली जाणार आहेत. शेतमालावर प्रक्रिया करणारी युनिट स्थापन केले जाणार आहे. विशेष म्हणजे PM कुसुम योजनेअंतर्गत सोलार प्लांटमधून या ग्रीडला वीज विक्री करता येणार आहे, असेही सरकारने म्हटले आहे. अशा परिस्थितीत प्लांट उभारण्यासाठी ॲग्री इन्फ्रा फंडातून निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादक शेतकरी काढणीनंतर साठवणुकीसाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकणार आहेत. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.